हॅलो स्टुडंट, आज आपण इराचा सेशन नंबर 22 कसा सॉल्व करायचा ते पाहूया. नेहमीप्रमाणे आपण टायपिंग प्रॅक्टिसला क्लिक करायचे आहे. सेशन नंबर 22 स्टार्ट एक्झाम. तर यामध्ये टायपिंग करायची आहे. इथे आपल्याला कॅपिटल लेटर करायचे असल्यामुळे आपण कीबोर्डवरील कॅप्स लॉकचे बटन प्रेस करावे. ए स्पेस बी सी जोडून घ्यायचे, नंतर स्पेस द्यायचा. डी ई हे जोडून घ्यायचे, परत स्पेस द्यायचा. एफ जी स्पेस एच आय स्पेस जे के स्पेस. याप्रमाणे आपण टायपिंग करून घ्यायची आहे. जास्तीत जास्त टायपिंगची प्रॅक्टिस करा. येस एंड एक्झाम. टायपिंग प्रॅक्टिस नंतरचा नेक्स्ट सेशन आहे सेल्फ पाथ लर्निंग. यामध्ये आपल्याला 5 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर ते आपण सुरुवात करूया. इथे प्रथमतः क्वेश्चन या डायलॉग बॉक्समध्ये क्वेश्चनला क्लिक करावे. अशा प्रकारे आपले सेल्फ पाथ लर्निंग कंप्लीट झालेले आहे. सेल्फ पाथ लर्निंग नंतरचा नेक्स्ट सेशन आहे नॉलेज चेक. नॉलेज चेकमध्ये आपल्याला 10 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. प्रथमतः क्वेश्चन वाचायचा आणि नंतर आपण तो सॉल्व करायचा आहे. अशा प्रकारे आपले नॉलेज चेक कंप्लीट झालेले आहे. नॉलेज चेक नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे डू इट युअर सेल्फ. तर तो आपण प्रॅक्टिकल ओरिएंटेड असल्यामुळे स्टेप बाय स्टेप पाहूया. इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट सेकंड पेज अँड पोझिशन इट अबाव द फर्स्ट इमेज बाय क्लिकिंग ऑन द राईट साईड ऑफ युअर माऊस, दॅन क्लिक ऑन ब्रिंग टू फ्रंट. तर या ठिकाणी जी इमेज दिलेली आहे सेकंड इमेज, ती फर्स्ट इमेजच्या बॅक साईडला आहे, तिला आपल्याला फ्रंटला घ्यायचं आहे. तर ही मी सेकंड इमेज सिलेक्ट करण्यासाठी सेकंड इमेजवर क्लिक केलेले आहे. त्यानंतर त्याच इमेजवर राईट क्लिक करायचे आणि ब्रिंग टू फ्रंट यावरती क्लिक करायचे आहे. देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट अ शेप गिवन इन द बॉटम ऑफ द फर्स्ट पेज. फर्स्ट पेजच्या बॉटमला एक शेप दिलेला आहे. and change its height 1.8 and width 1.4. यूज फॉर्मॅट टॅब साईज ग्रुप. आणि आपल्याला कुठे जायचं आहे हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं असतं. तर फर्स्ट पेजच्या बॉटमला आपल्याला जो शेप दिलेला आहे, इथे सेकंड पेज सुरू झाले, तर फर्स्ट पेजच्या बॉटमला जो शेप दिलेला आहे त्याला आपण क्लिक केलेले आहे, ज्याच्यामध्ये की पेज नंबर लिहिलेले आहे. या शेपला आपल्याला क्लिक करायचे आहे अँड चेंज इट्स हाईट 1.8. त्यासाठी आपण प्रथमतः फॉर्मॅट टॅबला क्लिक केलेले आहे. त्यामध्ये साईज ग्रुप, इथे साईज ग्रुप दाखवलेला आहे. इथे 1.8 सेंटीमीटर, इथे बघा आपल्या कम्प्युटरला इंचमध्ये दिसत आहे. तर या ठिकाणी हाईट टाईप केल्यानंतर जर आपल्या कम्प्युटरला इंचमध्ये दिसत असेल तर आपण इथे 1.8 स्पेस आणि CM म्हणजे सेंटीमीटर असं टाईप करायचं आहे. आणि खाली 1.4 सेंटीमीटर 1.4 सेंटीमीटर असे टाईप करायचे.
cm ऑटोमॅटिक ते इंचमध्ये कन्वर्ट होईल. सबमिट. नेक्स्ट, in the given document select all icons and align them distribute horizontally. आणि त्यांची अलाइनमेंट हॉरिझॉन्टली करायची आहे. यूज ग्राफिक टूल्स, त्याच्यासाठी ग्राफिक टूल्स, फॉर्मॅट टॅब, अरेंज ग्रुप अँड अलाइन. फर्स्ट आपण सिलेक्ट आयकॉन, सिलेक्ट ऑल आयकॉन्स. इथले 4 आयकॉन्स आहेत, इथे क्लिक केल्यानंतर हे सर्वच आयकॉन्स सिलेक्ट होतात. आणि त्यासाठी आपल्याला ग्राफिक्स, हे ग्राफिक्स ग्रुप, ग्राफिक्समध्ये फॉर्मॅट टॅबवरती क्लिक करायचे आहे. हे ड्रॉइंग टूल आहे आणि हे ग्राफिक्स टूल आहे. ग्राफिक टूल्समध्ये फॉर्मॅट टॅबवरती आपण क्लिक करायचे आहे आणि त्यामध्ये अरेंज ग्रुप, हे अरेंज ग्रुप आहे या ठिकाणी. आणि अरेंज ग्रुपमध्ये आपल्याला या ठिकाणी अलाइन आणि अलाइनमध्ये डिस्ट्रीब्यूट हॉरिझॉन्टली या पद्धतीने करायची आहे. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट, मीन्स दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिलेक्ट रेक्टँगल शेप. रेक्टँगल शेप सिलेक्ट करायचा आहे की ज्या शेपमध्ये असं लिहिलेलं आहे की विअर लो शुगर स्वीट इज रिटर्न. तर या शेपमध्ये लिहिलेलं आहे लो शुगर स्वीट्स. तर आपण हा शेप आपण सिलेक्ट केलेला आहे अँड ॲप्लाय नो फिल. आणि आपल्याला त्यासाठी त्याच्यामध्ये नो फिल करायचं आहे. त्यासाठी आपण ड्रॉइंग टूलमध्ये फॉर्मॅट टॅबला क्लिक करायचे आहे. त्यामध्ये शेप फिल आणि शेप फिलमध्ये नो फिल यावरती क्लिक करायचे आहे. इथला कलर निघून जातो. देन सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन, इन द गिवन डॉक्युमेंट सिलेक्ट द रेक्टँगल शेप. परत आपल्याला रेक्टँगल शेप सिलेक्ट करायला सांगितलेला आहे. विअर लो शुगर स्वीट इज रिटर्न, ज्यामध्ये लो शुगर स्वीट्स लिहिलेला आहे तो शेप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्या शेपची आपल्याला चेंज इट्स हाईट इंटू 6 सेंटीमीटर. आणि त्याची आपल्याला हाईट चेंज करायची आहे मागील क्वेश्चनमध्ये आपण केल्याप्रमाणे. त्यासाठी ड्रॉइंग टूलमध्ये फॉर्मॅट टॅबला क्लिक केलेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला फक्त हाईट चेंज करायची आहे. वरच्या बॉक्समध्ये इथं 6 आणि cm असे मी टाईप केले आहे आणि टाईप केल्यानंतर एंटरचे बटन प्रेस केले तर अशी आपल्याला हाईट वाढलेली दिसेल. डिसिलेक्ट, देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू ब्रेक 1 पेज इंटू 2. एका पेजचे आपल्याला 2 पेज करायचे आहेत. गो टू द लेआउट टॅब. त्यासाठी लेआउट टॅबला प्रथमतः क्लिक करा. पेज सेटअप ग्रुप, देन ब्रेक, सिलेक्ट द इव्हन पेज ऑप्शन. तर प्रथमतः आपल्याला लेआउट टॅब यावरती क्लिक करायचे आहे. त्यामध्ये ब्रेक इथे जे पॉईंट दाखवलेला आहे त्यावरती क्लिक करा आणि त्यामध्ये इव्हन पेज यावरती क्लिक करायची. देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट चेंज द पॅरेग्राफ अलाइनमेंट. पॅरेग्राफची अलाइनमेंट चेंज करायची आहे. सिलेक्ट द टेक्स्ट. त्यासाठी आपल्याला टेक्स्ट सिलेक्ट करायचे आहे. द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायन्स अँड क्लिक ऑन द सेंटर अलाइनमेंट. आणि त्याला आपल्याला सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे अंडर द होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप. तर आपल्याला जे टेक्स्ट सिलेक्ट करायचं आहे द वंडरफुल वर्ल्ड, हा पॅरेग्राफ सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट द टेक्स्ट, हे द वंडरफुल वर्ल्ड ऑफ सायन्स हे टेक्स्ट मी सिलेक्ट केलेलं आहे. आणि इथं आपला होम टॅब आहे. होम टॅबमध्ये हा पॅरेग्राफ ग्रुप आहे आणि त्यामध्ये सेंटर अलाइनमेंट यावरती क्लिक करा. देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू इन्सर्ट अ पाय चार्ट. दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याला पाय चार्ट इन्सर्ट करायचा आहे. फॉर द सर्वे गो टू इन्सर्ट टॅब. त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचे. इलुस्ट्रेशन ग्रुप, चार्ट, पाय चार्ट, सिलेक्ट 3D. इथं सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप करूया. प्रथमतः आपण इन्सर्ट टॅबला क्लिक केलेले आहे. इन्सर्ट टॅबमध्ये हा इलुस्ट्रेशन्स ग्रुप आहे आणि यामध्ये चार्टला क्लिक करायचे. चार्टमध्ये पाय चार्ट या पाय या शब्दावर क्लिक करायचे अँड सिलेक्ट 3D पाय चार्ट. आणि इथे नावं येतात या 3D, इथे असे नेम डिस्प्ले होतात यामध्ये 3D.
यावरती क्लिक करायची आणि ओके. तर इथं असा पाय चार्ट इन्सर्ट होतो. देन सबमिट. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट मीन्स दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टू चेंज द चार्ट चेंज करायचा आहे. सिलेक्ट द पाय चार्ट, देन गो टू इन्सर्ट टॅब. त्यासाठी आपल्याला परत इन्सर्ट टॅबमध्ये इलुस्ट्रेशन ग्रुपमध्ये जायचे आहे. सिलेक्ट द पाय चार्ट. इथं आपल्याला पाय चार्टला चेंज करायचे आहे. तर प्रथमतः आपण हा पाय चार्ट सिलेक्ट करायचा आहे. हे बघा, इथे जर क्लिक केलं तर हे एवढंच सिलेक्ट होतं आहे. हे असं क्लिक करायचं म्हणजे हे पूर्ण चार्ट सिलेक्ट झालेलं आहे. त्यामध्ये इन्सर्ट टॅब यावरती क्लिक करा. इथे इलुस्ट्रेशन ग्रुप आहे, त्यामध्ये चार्ट आणि चार्टमध्ये एरिया चार्ट यावरती क्लिक करायची आणि ओके. तर हा पाय चार्ट हा एरिया चार्टमध्ये बदललेला दिसेल. ओके. नेक्स्ट, इन द गिवन डॉक्युमेंट टू एक्सप्लोर द मार्क एंट्री एक्सप्लोर करायची. गो टू रेफरन्स टॅब, देन गो टू इंडेक्स ग्रुप. क्लिक ऑन द इन्सर्ट इन बॉक्स. तर आपण स्टेप बाय स्टेप करूया. गो टू द इंडेक्स ग्रुप, गो टू द रेफरन्स टॅब. प्रथमतः आपण रेफरन्स टॅबला क्लिक करायचे आहे. यामध्ये बघा, इथे हा इंडेक्स ग्रुप आहे. क्लिक ऑन द इन्सर्ट इंडेक्स आणि इथे इन्सर्ट इंडेक्सवर क्लिक करायचे अँड देन क्लिक ओके. आणि नंतर आपल्याला इथे ओकेला क्लिक करायचे अँड सबमिट. अशा प्रकारे आपले डू इट युअर सेल्फ सेशन नंबर 22चे कंप्लीट झालेले आहे. डू इट युअर सेल्फ नंतरचा नेक्स्ट पार्ट आहे प्रोसेस फोलिओ. तर याच्यामध्ये परत तुम्ही वर्ड ओपन करा. वर्ड ओपन केल्यानंतर आपण याच्यामध्ये हेल्प टॅब आपल्याला एक्सप्लोर करायला सांगितलेलं आहे. तर हेल्प टॅब एक्सप्लोर करण्यासाठी इथं ब्लँक डॉक्युमेंट घेतलेले आहे. इथं हेल्प टॅबला क्लिक करा आणि इथं कोणते ऑप्शन आहेत ते आपण पाहायचे आहेत. फर्स्ट आपण हेल्प आहे, देन कॉन्टॅक्ट सपोर्ट, फीडबॅक अँड शो ट्रेनिंग असे आपण ऑप्शन फक्त एक्सप्लोरर करून पाहायचे आहेत. नंतर आपण फाईल सेव्ह करायची. आपण ज्या ठिकाणी सेव्ह करतो डॉक्युमेंट्समध्ये त्या ठिकाणी आपण फाईल सेव्ह करायची. फाईलमध्ये सेव्ह ॲज इथं डॉक्युमेंट्स नावाचा ऑप्शन येईल किंवा मी इथं ब्राउजमधून डॉक्युमेंट्स हा ऑप्शन सिलेक्ट करते आणि या ठिकाणी मी माझी फाईल सेव्ह करते. एक्सप्लोरर केल्यानंतर सेव्ह आणि ती फाईल आपल्याला प्रोसेस फोलिओमधून अपलोड करायची आहे. नेक्स्ट प्रोसेस फोलिओ नंतर नेक्स्ट पार्ट आहे सिम्युलेशन क्वेश्चन. तर सिम्युलेशन क्वेश्चनमध्ये बघा, यामध्ये 2 क्वेश्चन असतात मोस्ट ऑफ टाइम्स. तर यामध्ये आपण कीबोर्ड वापरत नाही. यूज पेज ब्रेक्स टू कंट्रोल व्हिअर अ पेज एंड्स अँड व्हिअर अ न्यू पेज बिगिन्स. पेज ब्रेकच्या सहाय्याने आपल्याला पेज कुठे एंड करायचे आणि कुठे स्टार्ट करायचे यासाठी आपल्याला पेज ब्रेकचा उपयोग होतो. नाव एंटर द पेज ब्रेक टू बॉटम ऑफ द डॉक्युमेंट. तर इथे आपल्याला पेज ब्रेक करायचे आहे बॉटम ऑफ द डॉक्युमेंट. तर इथे लेआउट, इन्सर्टमध्ये पेज ब्रेक यावरती फक्त आपल्याला क्लिक करायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, you can give appropriate names to the existing document by renaming a document. This helps in relating the content of the document, so its name, hence rename the document. बेसिक सर्वे रिपोर्ट, आपण जी पहिली फाईल सेव्ह केलेली आहे त्यालाच आपल्याला रिनेम करायचं आहे. त्यासाठी बघा, फाईलला क्लिक करा, सेव्ह ॲज डेस्कटॉप अँड हिअर फाईल नेम इथे क्लिक करायचे आणि सेव्ह. अशा प्रकारे आपला सिम्युलेशन क्वेश्चनचा पार्टसुद्धा कंप्लीट झालेला आहे. कन्फर्म
सिम्युलेशन क्वेश्चन नंतर नेक्स्ट पार्ट आहे सेशन कंप्लीशन टेस्ट. हा इम्पॉर्टंट आहे. यामधील क्वेश्चन मोस्ट ऑफ एक्झामला येतात. रॅम इज कन्सिडर्ड परमनंट ऑर नॉन होलाटाईल स्टोरेज. म्हणजे रॅम मेमरी ही नॉन होलाटाईल असं इथे म्हणलेलं आहे. तर हे फॉल्स आहे. रॅम मेमरी ही होलाटाईल मेमरी असते, हे फॉल्स आहे. ऑल द फॉलोइंग्स आर कॉमनली यूज इन इट्स मेजरमेंट. आपल्याला जर युनिट्स मेजरमेंट करायचं आहे, मोजमाप करायचं आहे कम्प्युटरमध्ये आपल्याला मेमरीचं, तर त्याच्यासाठी आपण मेगाबाईट, गिगाबाईट, टेराबाईट वापरतो. नॅनोबाईट हे वापरलं जात नाही. विच ऑफ द फॉलोइंग ऑफर्स अ कॉम्बिनेशन ऑफ द फीचर रॅम आणि रॉमचं कॉम्बिनेशन फीचर आहे फ्लॅश मेमरी. With this type of memory, large programs are divided into parts and the parts are stored on a secondary device, usually hard disk. तर व्हर्च्युअल मेमरी ही या प्रकारचं एंड एक्झाम. तर सेशन कंप्लीशन टेस्ट म्हणजेच आपला अशा प्रकारे सेशन नंबर 22 कंप्लीट झालेला आहे.